दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमीचे औचित्य साधून मुरबाड विधानसभा तसेच ठाणे जिल्ह्यातील सुमारे 1 लाख विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर करण्याचा उपक्रम आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे। मुरबाड विधानसभा तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे। यासाठी 200 शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवला जाणार असून बदलापूर शहरामध्ये प्रशस्त योगा सेंटर देखील लवकरच सुरू करणार असल्याचे आमदार कथोरे यांनी म्हटले आहे। रथसप्तमीचं औचित्य साधून 4 फेब्रुवारीला मंगळवार येतोय। या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एकत्र येऊन आपण सगळ्यांनी सादर करावेत। यासाठी आमचे डॉक्टर कुकरेजा, आमचे विचारे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे। बदलापूरमध्ये कमीत कमी आता 200 शिक्षक नागरिकांना, मुलांना प्रशिक्षण देत आहेत। एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम, देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, मुलांना लाभ व्हावा, यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतो आहे। आणि त्याचा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आत्ता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येते। सर्वच कॉलेजेस, सर्व शाळा एकत्रितपणे येऊन आपलं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतील, काही पालक त्याच्यामध्ये सहभागी होतील। विशेषतः जागा एका ठिकाणी होणार नाही यासाठी प्रत्येक शाळेचं ग्राउंड, आदर्श विद्यालयाचं मोठं ग्राउंड, घोरपडे मैदान, मुरबाडमधलं न्यू इंग्लिश स्कूल, अजून कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस सगळी गोवेलीला सुद्धा कल्याण तालुक्यातल्या भागातलं ते होईल, आमच्या उल्हासनगरला सुद्धा सरांच्या कॉलेजला होतील। अशा सगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असा आमचा संकल्प आहे। आत्ताच आपण बोलताना सांगितलं की जवळपास यासाठी 3,500 कोटींचा जो निधी आहे शासनाचा तो मंजूर झालेला आहे। मात्र आपल्या माध्यमातून शासन स्तरावर कुठले काही पावलं उचलले? देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हे चांगल्या प्रकारचे उपक्रम जनतेपर्यंत गेले पाहिजेत। त्यासाठी केंद्राने तरतूद केलेली, त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणातली तरतूद करणारं आज चांगले विचार पंतप्रधानांचे आहेत। पण जर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम केले नाहीत, आता याला कुठल्याही प्रकारचं नागरिकांना आपण काही खर्चही नाही, या कार्यक्रमाला आम्ही कोणाकडूनही काही पैसे घेणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या शिक्षकांनी सुद्धा मानधन घेतलेलं नाही। एक चांगला विचार घेऊन पुन्हा बदलापूरमध्ये एक योगा सेंटर उभं करतोय आपण, आणि त्याचबरोबर योगा सेंटरच्या माध्यमातून काही समाजगृह आहेत, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी काही नागरिकांना तिथेशी योगा करण्यासाठी एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न बदलापूरमध्ये आहे। नागरिकांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे आणि पत्रकार मंडळींना विनंती आहे की तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार करावा, हीच विनंती। हा कार्यक्रम करण्याबरोबरच एक चांगल्या प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल आणि राज्य सरकारमध्ये तर माझी मागणी राहील, आताच्या वेळेलाच मी प्रश्न टाकणार आहे की योगा शिक्षक प्रत्येक शाळेला असावा। मग तो मानधनावर दिला तरी चालेल, आणि ती मागणी खऱ्या अर्थाने आपण पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय आणि विधानसभेमध्ये तो पहिलाच प्रश्न माझा राहील। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।